प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तालुक्यातील एक सुजाण गाव म्हणून आपल्या बोरगावचा नेहमी उल्लेख केला जातो. या गावाला स्वतःचा संस्कृती, परंपरा, स्वतःचं ज्ञान, विज्ञान, स्वतःचा इतिहास, भूगोल आहे. या साऱ्यातून या गावचं वैभव, अस्मिता आणि स्वाभिमान निर्माण झालेला आहे. अनेकांनी या गावाच्या जडणघडणीत आपापल्या परीने योगदान दिलं. या गावाचं गाव पण जपलं. आता आपण आपापल्या परीने योगदान देऊन हे गाव पण जपायला हवं. अर्थात विकास नक्कीच झाला आजवर आणि काळानुसार तो व्हायलाही हवा. पण आपल्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी काही गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीत. महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं, खेड्याकडे चला, ग्रामीण जीवन समृद्ध आणि स्वयंपूर्ण करा. याला ना निधीची गरज आहे, ना सत्तेची, ना शासनाची. आणि तसंही आपल्या गावात आपलं शासन हवं. आदरणीय माणिकराव बाबांच्या शब्दात सांगायचं तर, अति झालेलं कमी करूया. चकचकीत, लखलखीत, झगमगाट खूप झाला, उजेड खूप झाला. आता पणती जपून ठेवूया. विचारांची मिरवणूक खूप झाली, आता कृतिशीलतेचा उदो करूया. म्हणून काही प्रश्न विनंतीपूर्वक आपणासमोर मांडत आहे. आपण ते शांतपणे ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती. गावातील 4 भांडवलदार एकत्र येत एखाद्या छोट्याशा कंपनीत गावातील 5-50 मुलामुलींना का होईना रोजगार उपलब्ध करून देणार का? वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी फटाके बंदी होणार का? जल प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन होणार का? सामाजिक दरी कमी करण्यासाठी बोरगावमध्ये एक गाव एक गणपती सुरू होणार का? राजकीय प्रदूषण कमी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होणार का? प्रापंचिक प्रदूषण कमी करण्यासाठी दारूबंदी होणार का? व्यसनमुक्ती होणार का? नवजात बालक, गरोदर स्त्रिया, आजारी वयस्कर लोक यांच्यावर मेहरबानी म्हणून डॉल्बी बंदी होणार का? या गावात खऱ्या अर्थानं क्रीडांगण विकास होणार का? बलभीम यात्रेचा वारसा जपणाऱ्या या गावामध्ये अद्यावत तालीम उभी राहणार का? खो खो मध्ये देशभर नाव गाजवणाऱ्या या गावामध्ये इंडोर स्टेडियम होणार का? असे काही प्रश्न मनाला अस्वस्थ करत असतात. मी अजिबात नकारात्मक नाही. आजपर्यंत जे विकास काम झाले त्याबद्दल समाधानच आहे. पण जे प्रश्न मला पडतात ते तुम्हाला पडतात का? मला माहितीये, प्रश्न विचारणं सोपं आहे, उत्तर शोधणं महत्वाचं आहे. शहरीकरणातून बकारपण खूप झालं. आमच्या पिढीसाठी सुदृढ ग्रामीण संस्कृती जपायला हवी. अतिरेकी सुविधा कमी करायला हव्या. उपलब्ध साधन संपत्तीचा कौशल्यपूर्वक उपयोग करायला हवा. अनावश्यक गती कमी करून शांत, संथ, निवांत आयुष्य जगण्याची संधी ग्राम जीवनात मिळायला हवी. शाळा, कॉलेजमधून जीवनमूल्य जपण्याची, संस्कारांची शिकवण जाणीवपूर्वक मिळायला हवी. नाहीतर न जाणो उद्या पावलोपावली अनेक ग्रेटा थनबर्ग उभा राहून वेदना म्हणतील, आम्हा मुलांना पोषक पर्यावरण तुम्ही का नाही दिलं? हाऊ डेअर यू. कुणाला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नाही. पुढच्या पिढीला चांगलं पर्यावरण मिळावं हीच माझी तळमळ आहे. माझी वसुंधरा या उपक्रमात आपण सर्वांनी आणखी उत्साहाने सहभागी होऊया. वसुंधरा जपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.